बुलेटच्या धडकेत वाटिका चौकात पादचाऱ्यांचा मृत्यू. राजकीय पुढाऱ्यांची आक्रमक होत गतिरोधकांची मागणी. शेगाव येथील वाटिका चौकात बुलेटच्या धडकेत पादचारी जखमी झाल्याची घटना 4 डिसेंबर रोजी घडली होती. त्या पादचाऱ्यांचा मृत्यू 12 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान झाला. घटनेनंतर तीव्र रोष व्यक्त करीत 13 डिसेंबर रोजी शहरातील राजकीय पुढाऱ्यांनी आक्रमक होत गतिरोधकाची मागणी केली. सदर वाटिका चौकात तात्काळ गतिरोधक बांधण्यात यावा या मागणीसाठी शहरातील विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी या मागणीच्या समर्थनार्थ रास्ता रोकोचा प्रयत्न झाला, परंतु ठाणेदार यांच्या मध्यस्थीने आश्वासन मिळताच रास्ता रोको टळला. मात्र या मागणीसंदर्भात तात्काळ कार्यवाही झाली नाही तर पुढील काही दिवसात रास्ता रोको होईलच असा इशारा यावेळी देण्यात आला. या चौकात 4 डिसेंबर रोजी एका बुलेट चालकाने अनिल पाटील नामक व्यक्तीला धडक दिल्याची घटना घडली होती. घटनेनंतर त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे वाटिका चौकात गतिरोधक बांधण्याच्या या मागणीला आणखीन जोर चढला. 13 डिसेंबर रोजी 10:30 वाजता सुमारास शिवसेना उभाटा पक्षाचे माजी नगरसेवक दिनेश शिंदे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शैलेश पटोकार, भाजपाचे अमित जाधव, गजानन वक्ते, अमोल अवचार, घनश्याम माळी, निलेश इंगणे, शेख अनवर, शेख मेहबूब, मोहन लांजोळकर, विलास पवार, राहुल भारसाकडे, चेतन धनोकार, सुरेश पवार आदींनी वाटिका चौकात रास्ता रोकोचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकाची मनधरणी केली व रास्ता रोको टळला. तसेच गतिरोधकाच्या मागणीसाठी सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकाच्या वतीने ठाणेदार यांना निवेदन देऊन 8 दिवसात वाटिका चौकात गतिरोधक बांधण्याचे तसेच MSEB चौकातील जीवघेणा खड्डा बुजवण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली. सनसनी न्यूज, शेगाव. आज वाटिका चौकामध्ये संतप्त लोकांना रस्ता रोको केला आणि ह्या ठिकाणी रस्ता खोदायचा कार्यक्रम होता, पण ठाणेदार यांनी इथे येऊन संतप्त नागरिकांचे समजूत घातली आणि त्यांना सांगितलं की 22 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला त्यांना आम्ही ना, की 21 तारखेपर्यंत हे तुमचं आणि 22 तारखेला आम्ही हा रस्ता स्वतः खोदून घेऊ, JCB लावून. काय घटना घडली होती? मागील आठवड्यामध्ये घाईट हे व्यक्ती त्यांच्या फॅमिलीसहित शेगाव इथं राहायला आलेले नांदुऱ्यावर अजय पाटील, आणि ते रस्ता क्रॉस करताना त्यांना बुलेटवाल्यांना उडवलं आणि ते गंभीर स्वरूपात जखमी झाले आणि त्यांना नागपूर इथे नेण्यात आलं. पण काल रात्री दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. त्या अशानं लोकांना, संतप्त लोकांना येऊन सर्वांना रास्ता रोको केला आणि आमची सर्वांची मागणी होती की इथे ब्रेकर द्या, नाही झाल्यास 22 तारखेला आम्ही हा रस्ता JCB लावून खोदणार आहे.